मराठवाड्यासोबत जे नाइंसाफी केली सरकारने त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं, काय वाटतं? नाही, महाराष्ट्रातलं जे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युतीचं जे सरकार आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारनं खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। या सरकारनं वैधानिक विकास मंडळाला 1 रुपयाची तरतूद केली नाही आणि वैधानिक विकास मंडळ हे फक्त हत्तीसारखं पोचण्याचं काम या शासनानं केलं। आणि पाण्याच्या प्रश्नाच्या संबंधानं, पाण्याची तूट करण्याच्या संबंधानं गेली 5 वर्ष आम्ही आंदोलन करतो, परंतु त्यांनी कुठली ठोस भूमिका न घेता पाणी आम्हाला मिळू नये अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीसांची राहिलेली आहे। नंबर 2 ची गोष्ट आहे, आमच्या भागामध्ये 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। त्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचं किंवा सिंचनासाठी बैठक घेण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळामध्ये एकही मीटिंग घेतली नाही। आमचा शेतकरी रोज 5 शेतकरी रोज मराठवाड्यात मरतायत आणि आत्महत्या करतायत। या साऱ्याला जबाबदार हे महाराष्ट्रातलं सरकार आहे। आमचा रस्त्याचा अनुशेष, आमचा सिंचनाचा अनुशेष, आमचा आरोग्याचा अनुशेष, आमचा शहरातल्या नागरी विकासाचा अनुशेष हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे। जवळपास 72,000 कोटी रुपयाचा अनुशेष आमचा सिंचनाचा आहे। शिक्षणाचा अनुशेष आमचा जवळपास 15,000 कोटीवर पोहोचला। शाळा खोल्या आमच्याकडे नाही, आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्याला सुद्धा या शासनानं निधी दिला नाही। आणि एकंदर हे सरकार जे आहे ते मराठवाडा विरोधी सरकार आहे आणि त्यामध्ये काम करणारे जे शिवसेना भाजप युतीचे जेवढे काही आमदार आहेत त्या आमदाराला घरी पाठवणं काळाची गरज आहे। त्या दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू। आणि काँग्रेस राष्ट्रवादीला आमच्या या ठिकाणच्या दलितांनी, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या मुस्लिमांनी जो घटनेच्या संबंधाने लोकशाहीच्या साठी आम्ही मत दिले, परंतु या मताचा फायदा विधानसभेत त्या समाजाला झाला पाहिजे। आंबेडकरवाद्यांना जोपर्यंत प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत काँग्रेस काही वाढणार नाही। काँग्रेसमधल्या दलितांना सत्ता देऊन भागणार नाही, तर आंबेडकरवाद्यांना सुद्धा सत्ता देण्याच्या दृष्टीनं, त्यांचंही राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये माननीय शरद पवार साहेब, नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न करावे अशी मी त्यांना विनंती करतो।